शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनेलवर। आज आपण जाणून घेणार आहोत एक अतिशय महत्त्वाच्या आणि मोठ्या शासन निर्णयाची माहिती, जो थेट तुमच्या शेताशी, तुमच्या अनुदानाशी आणि तुमच्या फायद्याशी संबंधित असणारा असा हा जी.आर. आहे। हा जी.आर. 6 ऑक्टोबर रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। तर 1 एप्रिल 2025 पासून महा-डी.बी.टी. वरती लॉटरी प्रणाली बंद करून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही नवी प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। तर आधी महा-डी.बी.टी. वर जे लाभ मिळायचे ते लॉटरी पद्धतीने मिळायचे, पण आता जो शेतकरी सर्वात आधी अर्ज करेल त्याला प्रथम प्राधान्य दिलं जाणार आहे। म्हणजेच पहिला अर्ज करणारा हा पहिला लाभ घेणारा लाभार्थी ठरणार आहे। तर प्रलंबित अर्जाचा काय होणार, तर महत्त्वाची माहिती अशी आहे की आजपर्यंत जे प्रलंबित आहेत ते सुद्धा या नव्या FCFES प्रणालीवर विचारात घेतले जाणार आहेत। म्हणून जर तुमचा अर्ज अजून मंजूर झालेला नसेल तर काळजी करू नका, तो नव्या नियमानुसार तपासला जाणार आहे। चुकीची कागदपत्र दिल्यास काय होईल, तर शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की जर कोणी खोटी किंवा दिशाभूल करणारी कागदपत्र सादर केली तर त्याचा लाभ वसूल करण्यात येईल। अशा लाभात वसूल करण्यात येणार आहे आणि फक्त तेच नाही, अशा लाभार्थ्यांचा आधार आणि फार्मर ID पुढील 5 वर्षांसाठी ब्लॉक केला जाणार आहे। म्हणजे ते पुढील 5 वर्षे कुठल्याही कृषी योजनेतून लाभ घेऊ शकणार नाहीत। तर लाभार्थ्याला मिळालेला घटक म्हणजे उदाहरणार्थ पंपसेट, सिंचन साधन, ट्रॅक्टर इत्यादी किमान 3 वर्षे वापरणं बंधनकारक असणार आहे। जर कोणी तो वापरला नाही किंवा त्याचा गैरवापर केला तर दिलेलं अनुदान परत वसूल केलं जाईल आणि त्या शेतकऱ्याचा आधार व फार्मर ID कार्ड पुढील 3 वर्षासाठी ब्लॉक केला जाणार आहे। तर आता लक्षांक वाटपात सुद्धा थोडा बदल करण्यात आलेला आहे। सर्वसाधारण प्रवर्गासाठी लक्षांक तालुका निहायक असेल आणि अनुसूचित जाती आणि जमाती व अपंग प्रवर्गासाठी लक्षांक जिल्हा निहायक असेल। तर शासनाने हेही सांगितले आहे की जे कागदपत्र जसे की 7/12 अट जातीचा दाखला ही माहिती शासनाच्या इतर ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध असेल ती API द्वारे थेट महा-डी.बी.टी. वर उपलब्ध होईल। ही सुविधा महा-IT मुंबई यांच्या माध्यमातून पोर्टलवर लागू केली जाणार आहे। तर महा-डी.बी.टी. पोर्टलवर अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांची क्रमवार यादी या महा-डी.बी.टी. पोर्टलवर कृषी विभागाच्या संकेतस्थळावर आणि इतर माध्यमांवर उपलब्ध करून दिली जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया ही 100% पारदर्शक राहणार आहे। जर कोणत्याही शेतकऱ्याला लाभासाठी संमती दिल्यानंतर त्याने ठरलेल्या मुदतीत तो लाभ घेतला नाही तर त्या लाभार्थ्याचा अर्ज रद्द केला जाणार आहे आणि तो अर्ज त्या आर्थिक वर्षात पुन्हा विचारात घेतला जाणार नाही। तर मित्रांनो, या नव्या प्रणालीमुळे शासन लाभ देताना आणखीन पारदर्शकता आणि वेग मिळेल, पण त्याच वेळी शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण काळजीपूर्वक योग्य कागदपत्रांसह आणि वेळेत अर्ज करणं अत्यंत महत्त्वाचे आहे। मित्रांनो, जर तुम्हाला महा-डी.बी.टी. पोर्टलवरील योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आजच अर्ज करून घ्या, जेणेकरून तुम्हाला फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह मध्ये तुमचे या ठिकाणी फॉर्म म्हणजे तुम्ही लाभ घेऊ शकता। तर व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शासन निर्णय आणि कृषी अपडेटसाठी सर्वप्रथम मिळवण्यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला लगेच या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर अपडेट येत राहील। तर पुढच्या व्हिडिओमध्ये